स्टार्ट में मिले थे इंटर्नशिप में. सो वी वर वर्किंग टुगेदर एक्चुअली का असाइनमेंटसाठी. अँड वी वर जस्ट अ पार्ट ऑफ की एक हमारा कॉमन ग्रुप था. आधी पण आम्ही एकत्र काम केलं होतं, पण तेव्हा आम्ही 3 जण होतो आणि मी आणि माझी एक फ्रेंड होती. सो आम्ही जास्त बोलायचो आणि हा फार थोडा शाय आहे आधीपासून, सो तो फार बोलायचा नाही कधी. एंड सिमिलरली वो क्या हुआ कि आगे बढ़ते गए हम दोनों को कोइंसिडेंटली हम दोनों एक सेम क्लाइंट प्लेस पे थे जहाँ हम लोग काम करते थे. एंड वहाँ से हमारे एक दूसरे के लिए फीलिंग्स स्टार्ट हो गए. So basically माझं फर्स्ट महाराष्ट्रीयन लग्न आहे. I'm attending first महाराष्ट्रीयन लग्न. So and it's also like a first love marriage that I'm attending. So I'm very happy. वो पल ऐसा था कि हाँ टुडे इज़ द डे. एंड मुझे थोड़े हिंट्स पता थे कि ठीक है, आई थिंक दैट शी इज़ लाइकिंग मी. कोई लफ्ज ही नहीं इस दुनिया में. सो तेव्हा काही इन्स्टन्सेस होते वेअर वी फेल्ट समथिंग फॉर इच अदर. एंड मैंने फिर अप्रोच किया एंड आई प्रपोज टू हर. आणि आय सेड येस इमिजिएटली. म्हणजे तसं मला काही क्वेश्चन होतं की अरे काय, बिकॉज आय वॉन्टेड इट टू हॅपन. मैंने मांगा था रब से बस एक ही सितारा, बदले में दे दिया मुझको तारों से भरा उसने आसमां ये सारा. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. मारी कोयल बैठी टोट ले मैं दीना रंग लई परदेश उड़ी जाए रे सोने. कोयल बैठी टोट ले मैं दीना रंग लई परदेश उड़ी जाए रे. त्याने फर्स्ट टाइम मला लव्ह लेटर लिहिलं होतं. एक सिक्रेट डेट प्लॅन केली होती आणि त्याने इतकं प्लॅन केलं होतं की म्हणजे आम्ही निघालो तेव्हापासून गाडीत मी बसल्यावर ते रोज पेटल्स कुठून पडणार, मग त्या पडताना कोणतं गाणं प्ले होणार, इथपर्यंत त्याचं प्लॅनिंग होतं. आणि मला ॲब्सोल्युटली एक्सपेक्ट नव्हतं. मग टिल द टाइम वी रीच टू द डेट व्हेन्यू त्याने लेटर लिहिलं होतं. सो त्याने विचारलं की तुला थांबून वाचायचं आहे ते का टिल द टाइम वी रीच देअर तेव्हा तू वाचणार आहेस. आणि आय थिंक दॅट वॉज द मोस्ट स्पेशल. म्हणजे आजही ते लव्ह लेटर इतकं स्पेशल आहे की मी कधी आमचं छोटंसं भांडण झालं किंवा काही झालं तरी स्टील आय जस्ट ओपन इट आणि थिंग्स जस्ट गेट बॅक टू नॉर्मल. आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग. नहीं, चेंज तो करना उसको कुछ भी नहीं है. उसको बस ऐसे ही रहना जैसी है वो. जो हर नेचुरल बिहेवियर इज परफेक्ट फॉर मी एंड माई फैमिली. रोशनी ही रोशनी है चार सू जो चार सू
इश्क है ये इश्क है इश्क है ये इश्क है तुमसे मिले तो कुछ गुनगुनी सी होने लगी है सर्दियाँ तुमसे मिले तो देखो शहर में खिलने लगी है वादियाँ साया मेरा है तू और मैं तेरा तू दिखे या तू दिखे या तू दिखे या ना दिखे तू तेरी खुशबू तू सो ऑब्व्हियसली मला आई वडिलांचं घर सोडलं तर ते एक सॅडनेस इट्स ऑलवेज बी देते, ते आपलं घर असतं वगैरे. पण टचवूड की मी इथे म्हणजे जे आता उद्या मी घरी जाईल सासू सासरे, तर मी त्यांना खूप आता 8-9 महिने झाले आमचे एंगेजमेंट झाले, मी ओळखते. सो मी बऱ्याचदा त्यांना भेटली, असं नाही की एकदमच मला ते नवीन आहे. आणि ते लिटरली म्हणजे ते डोंट जस्ट टेल की शी इज आवर डॉटर, ते ट्रीट मी लाईक अ डॉटर. म्हणजे डॉटर इन लॉचा वाईफ अजिबात देत नाहीत. प्रचंड प्रेमळ आहेत ते. आणि माझ्या सासूबाई तर खूप हौशी आहेत. सो त्यांनी असं इतकं म्हणजे कुठलं फेस्टिवल आलं आधी की हे करायचं आहे ते करायचं आहे, माझ्यासाठी काही शॉपिंग करायची असेल तर तेवढ्याच एक्सायटेड असतात जेवढा त्या माझ्या नंदेसाठी असतात. सो असं कुठे मला सून वाईब नाही देत, एकदम मुलीसारखंच आहे. सो मला तिथे जाऊन एवढं टेन्शन असं नाही की मला काय होईल, एकदम नवीन आहे. प्रचंड कम्फर्ट दिलेला आहे त्यांनी.